9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। अलकुड एस जवळ विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्या एकाला अटक। बेकायदा विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे। शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अलकुड एस येथील रेल्वे फाटकाजवळील कॅनॉल परिसरात सदरची कारवाई करण्यात आली। गणपती पांडुरंग जानकर वय 35 राहणार अलकुड एस तालुका कवठे महांकाळ असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलीस शिपाई अभिजित कासार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की गणपती जानकर हा तरुण देशी बनावटीचे पिस्टल तसेच जिवंत काडतुसे घेऊन अलकुड एस येथील रेल्वे फाटकाजवळील कॅनॉलवर येणार आहे। या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्या परिसरात सापळा रचला असता त्या ठिकाणी जानकर याला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी संशयित आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर तसेच बिगर परवाना शस्त्रे आढळून आली। यामध्ये देशी बनावटीच्या मॅगझिनसह पिस्टल किंमत 50,000 रुपये, 2 जिवंत काडतुसे, 1 बॅग असा एकूण 51,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। शस्त्राबाबत विचारणा केली असता कोणतेही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत असून या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश मासाळ, श्रीमंत करे, अभिजित कासार, निवृत्ती कारंडे यांच्यासह पथकाने सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।